वारणा दूध संघाची 57वी वार्षिक सर्वसाधारण सभा आज चेअरमन आमदार विनय कोरेंच्या अध्यक्षतेखाली पार पडली। संघाचे उपाध्यक्ष HR जाधव यांनी प्रास्ताविक केलं, तर कार्यकारी संचालक सुधीर कामेरीकर यांनी अहवाल वाचन केलं। यावेळी बोलताना संघाचे अध्यक्ष आमदार डॉक्टर विनय कोरे यांनी दूध संघ आणि दूध व्यवसाय यांच्यासमोरील आव्हानं आणि नवीन संधींचं विवेचन केलं। त्यांनी वारणा दूध संघाच्या दूध उत्पादन वाढीसाठीच्या प्रयत्नांचा भाग म्हणून परप्रांतातून मेहसाणा आणि मुर्रा जातीच्या म्हैशी आणणाऱ्या उत्पादकांना त्या वारणा दूध संघाच्या कार्यस्थळावरच उपलब्ध करून देत म्हैस खरेदीसाठी अनुदान देण्यात येणार असल्याचं सांगितलं। दूध संघानं उत्पादन क्षेत्रात आमूलाग्र बदल केला असून येत्या महिनाभरात वारणेचं श्रीखंड 2 फ्लेवरमध्ये तर आईस्क्रीम 9 फ्लेवरमध्ये बाजारात उपलब्ध करून देणार असल्याचं आमदार कोरे यांनी सांगितलं। उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी 10 टनाचा दही, 10 टनाचा पनीर आणि सुगंधी दूध पॅकिंग प्लांट उभा करणार असल्याचं सांगत आमदार कोरेंनी संपलेल्या आर्थिक वर्षात दूध संघाला 49 कोटी रुपये निव्वळ नफा झाला असल्याचं नमूद केलं। या सभेत आमदार विनय कोरेंच्या हस्ते संघाला म्हैस आणि गायीच्या दुधाचा सर्वाधिक पुरवठा करणाऱ्या दूध संस्था आणि उत्पादकांचा सत्कार करण्यात आला। विषय पत्रिकेवरील सर्व विषयांना सभासदांनी सर्वानुमते मंजुरी दिली। यावेळी दूध संघाचे सर्व संचालक, वारणा साखर कारखान्याचे उपाध्यक्ष प्रतापराव पाटील, वारणा बँकेचे उपाध्यक्ष उत्तमराव पाटील, संचालक प्रमोद कोरे, चार्टर्ड अकाउंटंट रणजित शिंदे यांच्यासह वारणा समूहातील विविध संस्थांचे पदाधिकारी, संचालक, अधिकारी, कर्मचारी आणि दूध संघाचे सभासद उपस्थित होते।